हॅलो गाईज, ओम नमो आदेश मित्रांनो. तर आज आहे आपली चैत्र पौर्णिमाची. आम्ही चाललो आहे वणीगडाला. तर आम्ही चाळीसगावामध्ये या गावावरून निघालो आहेत आणि आता आम्ही पदयात्रे 3 दिवसात आम्ही वणी सप्तशृंगी गडावर पोहोचणार आहेत. तर आम्ही सर्व आमच्या गुरुसोबत चालले आहेत आणि हा माझा गुरुबंधू कृष्णा आहे. तर आता आम्ही गावात चाललो आहे. तर मित्रांनो, आता आम्ही नवीन त्रिशूळ घेतलंय आई भगवतीसाठी. तर आम्ही आता ते नवीन त्रिशूळ घेऊन ते ध्वजला बांधतोय आणि ध्वज गुरु आमचे बांधतायत. ते कंटिन्यू आम्ही आता ध्वज आणि त्रिशूल हे मिरवत आम्ही वणी सप्तशृंगी गडावर जाणार आहेत. बोल सप्तशृंगी माता की जय, रेणुका माता की जय, माय सोडून मावशी अंगे किती जुलाई मावशी की जय. भात खाए कृष्णान डाळ खाए राम, भात खाए कृष्णान डाळ खाए राम, पुरण पोळी खाए कानबाई माय, भोजन करे मने कानबाई माय. बोला सप्तशृंगी माता की जय. आदेश मित्रांनो, आता आम्ही टोटल 5 किलोमीटर चालले आहेत आणि हे माझे गुरुवर्य तुषार दादा. आदेश बाळांनो, आदेश. आज आम्ही आता पुढे चाललोय. नरडाणे गाव क्रॉस केला. आता 5 ते 6 किलोमीटर पुढे चालत आलोय. जसं जसं आम्ही पुढे पुढे जात जाऊ तसं तुम्हाला अपडेट मी नक्कीच देईल. ब्लॉगमध्ये कंटिन्यू करणार. आणि पुढे आमचे अजून गुरुबंधू वगैरे दादांचे आमचे शिष्य पुढे येत आहेत आणि आमचे 2 गाड्या ॲक्च्युली 2 पिकअप वगैरे आमचे पुढे गेले आहेत. तर आम्ही टोटल आहेत 30-35 जण आहेत. तर चाललोय आता. बघूया आमची कशी वारी होते आणि कसं पुढे प्रवास सुखाचा होतो. फक्त तुमचा आणि आमच्या आई भगवतीचा आशीर्वाद राहू दे आणि पुढे जाऊया. आमचे शिष्य मंडळ पण आहेत. सप्तशृंगी माता आमच्यासोबत जय. महिला मंडळ पण आहे. आमच्या आई साहेब आहेत, काकू आहेत, शिष्यमंडळ आहे. सर्वजण आमच्या सोबत आलेले आहेत. आम्ही जगदंबेच्या सेवेसाठी आई जगदंबेच्या भगवतीच्या दर्शनाला जातोय. आम्ही पायामध्ये काही घातलेलं नाही. बिना चपलीचं आम्ही जगदंबेला भेटायसाठी जातोय. तरी सर्वांना आशीर्वाद मिळेल व महाराष्ट्राचं व जगाचं कल्याण होईल असं भगवतीजवळ आम्ही प्रार्थना करणार आहोत. आगे आगे गौरव जागे, आगे आगे गौरव जागे, आगे आगे गौरव जागे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तसेच आमच्या आई भगवतीचा आम्ही ध्वज घेऊन जातोय. ध्वज घेऊन जाताना आमचे लाडके मामा समाधान महाराज इकडे बघा. महाराज समाधान महाराज त्यांच्याजवळ आई भगवतीचा ध्वज आहे. हा ध्वज आम्ही वणीला घेऊन जातोय. आणि आमची सर्वात छोटी आमच्या म्हणजे आमच्या याच्या ग्रुप मधली सर्वात छोटी आमची देवी भक्त चालली आहे. ओनली फक्त 1.5 वर्ष. बापने नावले दादा. हो बा. नागडले माय तुना भर ना बजारव, नांदोरी गडले लाडी तुना भर ना बजारव, वणी नागडले माहित ना बर ना बजारव, नांदोरी गडले माहित ना बर ना बजारव. कुंकू बारीक मायनी वाणी तारीख व, कुंकू बारीक मायनी वाणी तारीख व, कुंकू बारीक व माहित येवानी तारीख व, कुंकू बारीक व माहित येवानी तारीख. तर मित्रांनो, आता आम्ही हायवेला पोहोचत आहे. गावातून बाहेर निघालोय. कमी कमी आता 7 ते 8 किलोमीटर चालत पुढे आलोय. आता मेन हायवेला लागतोय. आता इथे प्रत्येक म्हणजे प्रत्येक ग्रुपचे प्रत्येक संस्थाचे पालख्या आल्यात. सर्व नाश्ता वगैरे थांबा तुम्हाला दाखवतो.
तर मित्रांनो आता आम्ही थांबलोय कलवाडी फाट्याला, कारण की आम्हाला पाहिजे होती शिट्टी. आणि तो माझा एक मित्र आहे, याचा मित्र आहे तो महाराष्ट्र पोलीसमध्ये, तर त्याचा जुगाड केला आम्ही. तो त्याच्या आहे ना आम्हाला शिट्टी आणून देतं, कारण की आता रात्रीची वेळ आहे फाट्याला, तर कोणी कशा म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये लेडीजसुद्धा आहेत, तर मग आम्हाला त्यांना शिट्टी मारून थोडा कंट्रोल करावं लागते. तर त्यासाठी आम्ही जुगाड केला आहे, त्याच्याकडून मागवलं, तरी दुकानात बघितलं पण भेटलं नाही. तर आता आम्ही थोडं उसाचा रस वगैरे पितोय, ते पिऊन मग आम्ही पुढे कंटिन्यू करूया. आता आम्ही सध्या 3 जण थांबले आहेत, हा भाऊ, सचिन आणि मी. आता पिऊन तो येतोय आमचा मित्र, मग तो त्याच्याकडून शिट्टी वगैरे घेऊन मग आम्ही परत पुढे जाऊ. आमचा पूर्ण ग्रुप जुगाड बिल, ही मेन गोष्ट आहे, बिल तो भरणार आहे, फुल क्रेडिट त्याला जाते. आता नंतर पुढे आम्ही कंटिन्यू करू. आमच्या पुढे ग्रुप जर गेलाय, थोडं पुढे घाट लागतं, तोपर्यंत आम्ही आराम वगैरे रिलॅक्स करू, मग नंतर आम्ही बुश मारू, डायरेक्ट बुश मारू. ओम नमः आदेश. चला पुढे जाऊ. तर मित्रांनो आता आम्ही जेवायला आलोय. इथे रस्त्यामध्ये एक आई भगवतीचे सेवेकरींनी इथे जेवणाचा भंडारा ठेवलाय, तर आम्ही सर्व आमचा ग्रुप जेवायला बसलाय. हा आमचा सचिन दादा, आमच्या ग्रुपमधला तो आचार्य आहे, तर इथे त्यांना मदत करतोय सेवेकरींना, कारण की भंडारा जर संपत आलेला, तर त्यांना सर्व आमच्या ग्रुपसाठी तो थोडा या नाथसेवेकरी आई भगवती सेवेकरींना हे मदत करत होतो. आदेश. जय माता दी. आता आम्ही जेवणाचा भोजनाचा कार्यक्रमासाठी दैवाळ या गावाला थांबलेलो आहोत. आमचे सर्व शिष्यमंडळ आहे, आमचे सेवेकरी आहेत, सर्वजण आम्ही इथं भोजनासाठी थांबले. इथून जेवण करून आम्ही पुढचा मार्ग प्रस्थान करू. पुढे आम्ही चाळीसगाव फाटा, त्याच्यानंतर मालेगाववरून आम्ही दाभाडीला, तिथं मुक्कामाची सोय आमची, तिथं मुक्काम करू. तसेच उद्या सर्वजण आंघोळी वगैरे करून परत 10 वाजेपर्यंत आम्ही चालू. त्याच्यानंतर परत दुपारी आम्ही आराम करू आणि त्याच्यानंतर परत रात्री 5 नंतर आम्ही परत मार्गस्थ होऊ. आई जगदंबेच्या सेवेसाठी, आई जगदंबे भगवतीच्या दर्शनासाठी आम्ही सगळे नाथ भक्त जातोय. तसेच आमचे मुंबईवरून आलेले कल्पेश दादा, लांब लांबून आलेले आमचे भक्त मंडळी नाथांच्या सेवेमध्ये, जगदंबेच्या आराध्य दैवत, आमचं कुलदैवत, नाथांचं कुलदैवत श्री भगवती सप्तशृंगी माता वणीगड यांच्या दर्शनासाठी आम्ही सर्वजण जात आहोत. नाथांची भूमी म्हणून आम्ही आई जगदंबेच्या चरणावर नतमस्तक होणार आहोत. आणि सर्वांना जय माता दी, आणि सर्वांसाठी माताचा आशीर्वाद मिळो याच्यासाठी आम्ही जगदंबेकडे जातोय. जय माता दी. आगे आगे तर मित्रांनो आता आम्ही जेवण वगैरे करू इथे, नंतर जेवण वगैरे आपण झाल्यानंतर आम्ही पुढे प्रस्थानाला निघू. तर आजचा ब्लॉग आपण इथेच संपवत आहे. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर चला, जय अंबे. आगे आगे गोरख जागे.